नाही, आज आपल्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आता सन 24-25 मधला किती टक्के खर्च झाला, निधी उपलब्ध झालेल्यापैकी त्याचा आढावा घेतला आणि महत्त्वाचा 25-26चा नियतवय जो आलेला आहे सरकारकडून डिस्ट्रिक्ट प्लॅनसाठी, त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्राधान्याच्या बाबी घ्यायच्या त्याच्यावरती चर्चा झाली। साधारणतः 712 कोटी रुपयाचा आराखडा या वर्षासाठी आपण तयार केलेले आहोत। आपण प्राधान्यक्रम 30-54 रस्ते, 50-54 रस्ते, परत तुम्हाला सांगतो डोंगरी विभागातले साखो पूल, कृषी पर्यटन, जलपर्यटन, जी काय पर्यटनाचे विषय ते, परत स्मार्ट PSC मॉडेल स्कूल, त्याचबरोबर कृषी पंपांना ट्रान्सफॉर्मर बसवणे, याच्या UD नगरपालिका नगरपंचायतीनं सहाय्य अनुदान, या सगळ्या गोष्टींचा प्राधान्याच्या बाबींमध्ये आपण या ठिकाणी समावेश केलेला आहे। आणि आता 4 जण आम्ही सहकारी मंत्री आहोत, तर जिल्हा प्लॅनची बैठक 7 तारखेला आढावा त्याचा माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार साहेब पुण्यामध्ये घेणार आहेत। दादांकडे 4ही आम्ही मंत्री जाऊन आग्रह करून जेवढी आम्ही मागणी केली त्या मागणीप्रमाणे निधी जिल्ह्याला द्यावा यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलं। पहिली बैठक होती, नवीन जे माननीय आमदार महोदय पहिल्या वेळी DPDCला आलेले आहेत, त्यांनी सुद्धा काही सूचना त्यांच्या मतदारसंघातल्या विषयांसंदर्भातल्या मांडल्या आणि सकारात्मक खेळीमेळीत आजची बैठक पार पडली।